कोकणातला पहिला फणस कोकण महोत्सव आज रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील याच ठिकाणी संपन्न होणार आहे। 26 तारखेला हा जो महोत्सव आहे तो याच ठिकाणी होणार आहे। ग्लोबल आर्ट म्हणून या ठिकाणाला नाव देण्यात आलेलं आहे आणि एक आजीची आठवण म्हणून रेस्टॉरंट देखील आतमध्ये करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय याच ठिकाणी 26 तारखेला कोकणातला फणस महोत्सव जो आहे तो संपन्न होणार आहे। कोकण जर आपण पाहिलं तर सुफलम आणि समृद्धम असं कोकण असतं आणि विविध डिशेस ज्या असतात या कोकणामध्ये मिळतात। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मच्छी असेल, विविध मसाले असतील, विविध पदार्थ असतील, त्याच्यामध्ये कोकणी पदार्थ असतील, त्याच्यामध्ये रानमेवे असतील, असे विविध पदार्थ जे आहेत ते कोकणामध्ये मिळतात आणि या सर्व पदार्थांचा अनुभव जो आहे तो याच आजीची आठवण या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला करता येणार आहे। आणि याच ठिकाणी 25 तारखेला कोकणातला सगळ्यात मोठा रानमेवा म्हणजे फणस आणि फणस महोत्सव पार पडणार आहे। आपण पाहतोय आपल्यासोबत संजयजी आहेत। संजयजी, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये याचं सगळं निर्मिती आहे? आपण गेली 13 वर्ष ग्लोबल कोकण महोत्सव आंतरराष्ट्रीय महोत्सव मुंबईमध्ये BKC मध्ये करतो। कोकणचं इंटरनॅशनल प्रमोशन करताना कोकणात लाखो पर्यटक येत आहेत आणि त्यांना कोकणात वेगवेगळ्या थीम्स मिळाल्या पाहिजेत, म्हणून ग्लोबल कोकणचं पहिलं थीम पार्क हे ग्लोबल कोकण आर्ट विलेज म्हणून आपण सुरू करतो आहे। आणि खरं तर हे जे थीम पार्क आहे याच्यामध्ये कोकणातले जे सगळे आर्टिस्ट आहेत, जसे आमचे पद्मश्री अच्युत पालव आहेत किंवा परशुराम गंगाणे पद्मश्री आहेत, तर आणि आपण ज्या वास्तूमध्ये आहोत ते स्वर्गीय रमेश घोणे आणि घोणे काष्ठशिल्प म्हणजे डेड वूडपासून, मेलेल्या झाडांपासून बनवलेल्या कलाकृती आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकृती आहेत। गेली 50 वर्ष दुर्दैवाने रमेश घोणे यांचा मृत्यू झाला आहे, पण त्यांनी पॅशनने जी कला जोपासली तिला आंतरराष्ट्रीय दर्जावरती प्लॅटफॉर्मवरती नेण्याचं काम या ग्लोबल कोकण आर्ट विलेजमध्ये होणार आहे। आपण आतमध्ये ॲक्च्युअल कलाकृती पाहूया जाऊन। निश्चितच आपण पाहणार आहोत, आमच्या प्रेक्षकांना देखील पाहायला आवडेल की कोकण महोत्सव, फणस कोकण महोत्सव या ठिकाणी होतं, पण तो फणस कोकण महोत्सव नुसता नसून या पद्धतीमध्ये ही आर्ट गॅलरी देखील संजयजी यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आपण पाहतोय विविध कलाकृती आहेत। संजयजी, या कलाकृतीबद्दल नेमकं काय सांगाल? रमेश घोणे यांच्या पॅशनमधून झालेल्या या कलाकृती आहेत आणि झाडं, जी मेलेली झाडं आहेत त्यांची मुळं आहेत किंवा ती झाडं आहेत, तिथे त्यांना वेगवेगळे शेप्स मिळायचे। ते शेप्स त्यांनी त्यांच्या कलाकाराच्या नजरेतून ग्रूम केले आणि आज आपण पाहतोय की या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकृती या त्यांच्या नजरेतून तयार झाल्यात। आणि असं गेली 50 वर्ष काम केल्यानंतर ज्या कलाकृती झाल्यात त्याचं त्यांनी म्युझियम केलं आहे आणि हे म्युझियम हे खऱ्या अर्थाने त्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण ग्लोबल कोकणच्या आर्ट विलेजच्या माध्यमातून आता हे जगभर हे म्युझियम आणि या कलाकृती नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। एकंदरीत आपण पाहिलं तर हा पूर्ण जो हॉल आहे या ठिकाणचा हा विविध कलाकृतींनी बहरलेला आहे। आपण पाहतोय जे झाडांचे खोड आहेत त्या खोडांपासून या कलाकृती बनवल्या आहेत। तसं तर संजयजी, आपण जर पाहिलं तर हे सर्व डिफिकल्ट असेल, हे सगळं कलाकृती साकारणं। एकंदरीत आपण हे पाहिलं तर कलाकृती साकारणं डिफिकल्ट असेल, हे साधं वर्क आर्ट दिसत नाही आहे जर आपण पाहिलं तर। याच्या हे सहजपणे आपल्याला वेगवेगळे शेप्स दिसतील आणि जो खरा कलाप्रेमी आहे त्याला खूप वेळ लागेल हे सगळं बघायला, समजून घ्यायला आणि त्यातून त्याला एक वेगळ्या स्वरूपाच्या अनुभूती मिळू शकतील। इथल्या ज्या पॉप्युलर कलाकृती आहेत, काही मोठे सेट्स आहेत, ते सुद्धा आपल्याला पाहता येतील। या कलाकृतीबद्दल नेमकं काय सांगाल, वैशिष्ट्य काय आहे? हे आपण त्या आर्टिस्टकडूनच, ते आत्ता नाही आहे तिथे। हां, बघूया पुढची कलाकृती, बघूया कशा पद्धतीमध्ये आहे। पाहिलं आपण ही कलाकृती म्हणजे काय सांगाल संजयजी, काय इंडिकेशन आहे याचं? ही कुऱ्हाड आहे। आपण लाकूड तोडायची गोष्ट ऐकली असेल, पण ही मानवी कलाकृती आहे आणि त्याच्या हातामध्ये
कुऱ्हाड म्हणजे हे बनवलेलं नाही आहे, हे नॅचरल फॉर्ममध्ये मिळालेलं आहे आणि त्यालाच फक्त शेप दिलेला आहे. त्यामुळे या बनवून केलेल्या कलाकृती नाहीत, तर निसर्गाने दिलेल्या कलाकृती आहेत. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं देखील तिथे लिहिलेलं आहे. आपलं अस्तित्व नष्ट करू नका ही एक कलाकृती, ही पण नैसर्गिकच आहे. हा म्हणजे आपण पर्यावरणाचा किती मोठा मेसेज या साध्या साध्या गोष्टीतून ते झाड सांगू इच्छित आहे आपल्याला की तुम्ही जंगलतोड करू नका. म्हणजे आपल्याला जगवणारी झाडं आहेत, त्यांना मारण्यासाठी आपण जे काम करतो आहे कोकणामध्ये, विशेषतः सह्याद्रीमध्ये हे होतं आहे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. यासाठी सुद्धा ही काष्ठशिल्प कलाग्राम आहे ते महत्त्वाचं राहणार आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नुसती कलाकृतीच नाही तर खवय्यांसाठी विविध मेजवानी देखील आहे. आपण त्याचा देखील गायडन्स जे आहे त्याची कशा पद्धतीमध्ये ते आहे ते आपण संजयजी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ही आर्ट्स गॅलरी आपण पाहिली जी कोकणातली जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी बघण्यासाठी प्रेक्षणीय आर्ट्स गॅलरी आहे. आणि त्यानंतर आत्ता आपण कोकणातील खवय्यांसाठी कशा पद्धतीमध्ये कुठले कुठले पदार्थ उपलब्ध असतील ते आपण पाहणार आहोत. संजयजी, आजीची आठवण असं हे रेस्टॉरंटचं नाव मला दिसतं एकंदरीत, त्याच्या मागचं काय पर्पज आहे? आजीची आठवणच आपण हे नाव घेतलेलं आहे. हे 26 तारखेला फणस महोत्सवामध्ये याची प्राथमिक सुरुवात होणार आहे. आणि आपण कोकण हे जगातलं समृद्ध ट्रेजर आहे. इथली संस्कृती, इथल्या लोककला, इथली कला, इथलं लाईफस्टाईल आणि इथली खाद्यसंस्कृती, म्हणजे कोकणामध्ये असंख्य प्रकारचे म्हणजे हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. पण या सगळ्या गोष्टी हळूहळू आपण विसरत चाललो आहे. ज्या गोष्टी आपल्याला आजीने दिल्या होत्या त्या आपल्याला परत मिळाव्यात. त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी सांगाल? हां, ही या रेस्टॉरंटच्या मागची कल्पना आहे. म्हणजे मी पदार्थ काय काय सांगाल? कल्पना सांगून पदार्थ सांगा. म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये तापवलेलं आणि हळदीचं पान टाकलेलं जे दूध आजी आपल्याला देत होती, किंवा ती टिपिकलची आमच्या सह्याद्रीमध्ये आजीने बनवलेलं मटण जे चुलीमध्ये भाजलेल्या खोबऱ्याचं आणि भाजलेल्या कांद्याचं, मग त्याला आपण आता ब्लॅक मटण म्हणणार आहोत किंवा मटण सह्याद्री म्हणणार आहोत. किंवा मग सिंधुदुर्गमध्ये आपल्याला जी एक स्पेशल फिश करी आहे, जी गोवन फिश करी म्हणून जास्त लोक, पण मालवणी फिश करी फेमस आहे. त्याच्यामध्ये डिझाईन आपल्याला या सगळ्या डिश इथे आपल्याला मिळणार आहे. आपण पाहतोय डिशेसच्या कोकणातल्या कशा कशा पद्धतीमध्ये कोकणातला हा जो रानमेवा आहे या ठिकाणी आपल्याला या आर्ट गॅलरीमध्ये संजयजींचा कोलाड या ठिकाणी या सगळे उपलब्ध होणार आहेत. आजीची आठवण म्हणून त्यांचे रेस्टॉरंट आहे. संजयजी, जवळा भाकरी आहे किंवा बोंबील बटाटा, म्हणजे आमच्याकडे भात जोडताना बोंबील बटाटा आणि भाकरी दिली जाते, तर ती मळणीची भाकरी आपण म्हणू त्याला. कोंबडी वडे हे खास सागुती ज्याला म्हणतात, ती सागुती सिंधुदुर्गातली आपल्याला पाहता येईल का. किंवा कोळी पद्धतीचे मासे फ्राय केलेले, म्हणजे वेगवेगळ्या कल्चरमधून आलेली खाद्यसंस्कृती. मोरी मटण हे खूप कमी लोकांना माहिती आहे, जे शार्क माशाचं मटण आहे. किंवा आमच्याकडे मऊ भात, म्हणजे सकाळी हा मऊ भात जर आपण 250 ग्राम किंवा 400 ग्राम खाल्ला तरी अजून 2 तासाने प्रचंड भूक लागते. तर तो मऊ भात, त्यात मेथकूट, त्यामध्ये तूप अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी कढी भात असेल. किंवा आमरस, हाताने बनवलेला आमरस, म्हणजे मिक्सरने बनवलेला आमरस नाही, आणि पाट्यावर बनवलेला मसाला आणि चुलीवर बनवलेलं मटण किंवा चुलीवर बनवलेल्या डिश, अशा वेगवेगळ्या खवय्यांसाठी, म्हणजे कोकण त्यांना 360 डिग्री एका ठिकाणी मिळालं पाहिजे अशा स्वरूपाची व्यवस्था या ग्लोबल कोकण आर्ट विलेजमध्ये आपण करतो. एकंदरीत संजयजी संकल्पना आपण कशी निर्माण केलीत की आपण हे सगळं जे आहे ते खवय्यांसाठी आपण निर्माण करूया एक ठिकाणी आणि खवय्यांना देऊया, हे एकंदरीत काय सांगाल? खरं म्हटलं तर कोकण म्हणजे जगभर आपण पर्यटनासाठी जातो तर तिथले अनुभव घेतो, पण कोकण पर्यटन म्हणजे राहायची आणि खायची व्यवस्था इतकं नसून तिथलं कल्चर, तिथलं फूड, तिथली संस्कृती हे सगळं शोकेस केलं पाहिजे.
आणि आमचे कार्यकर्ते हे करतायत, परंतु हे खूप ऑर्गनाइज पद्धतीने करण्याकरता ग्लोबल कोकणने काही स्वतःची केंद्र सुरू करायची ठरवली आहेत. आणि मग आम्ही एक जसं आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर स्ट्रॉबेरी आणि मॅप्रो पाहतो, तसं एक आम्ही इथे मोठं डिपार्टमेंटल स्टोअर करतो आहे. आणि मग राजापूरची हळद किंवा कोकणातलं खोबरं, कोकणातली प्रत्येक गोष्ट अप्रतिम असते, किंवा इथल्या रानभाज्या, इथल्या भाज्या, इथल्या शेतकऱ्यांनी बनवलं, किंवा कोकणातलाच काजू, ड्रम रोस्टेड काजू, किंवा फणसाचे रोल्स, फणसाची चॉकलेट्स, फणसाचे वेफर्स, असे विविध कोकणातले पदार्थ इथे लोकांना उपलब्ध करून द्यायचं. म्हणजे एका छताखाली जर लोक इथे थांबले तर त्यांना कोकणातल्या आर्टपासून, कोकणातल्या फूडपासून, कोकणातल्या प्रॉडक्ट्सपर्यंत अशा स्वरूपाची एक फॅसिलिटी या म्हणजे पहिला हा फणस महोत्सव आहे. म्हणजे परवा मी गोवा कॅशू फेस्टिवलला गेलो होतो. फक्त कोकणात वाया जाणाऱ्या काजूपासून हजारो कोटीची अर्थव्यवस्था गोवा बनू शकते. तर आमच्या वाया जाणाऱ्या फणसापासून आम्ही हजारो कोटीची अर्थव्यवस्था, मग त्या फणसाची वाईन करता येईल, फणसाचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्स करता येईल, अनेक उत्पादनं करता येतील. आणि हा जो कोकणामध्ये जो वेस्टेड फणस आहे, हा फणस आपल्याला आज जगामध्ये नॉनव्हेजला पर्याय म्हणून फणसाची भाजी आणि फणस पाहायला जातो, पण तोच फणस आमच्याकडे प्रचंड असून याच्याकडे आम्ही प्रोफेशनली पाहत नाही. आपला फणस महोत्सव हा 26चा कसा असणार आहे, कशा पद्धतीमध्ये आपण त्याची सुरुवात करताय? 26ला इथे आपण फणसाचे प्रत्यक्ष विक्री, गऱ्यांची विक्री करणार आहोत. फणसाचे वेगवेगळे पदार्थ, मग रोल्स असतील, त्याची बिस्किटं असतील, त्याचे चॉकलेट्स असतील, आणि मग फणसाची भाजी किंवा फणसाचे खाद्यपदार्थ, म्हणजे त्याच्या आठळ्यांची भाजी येते, किंवा आंबडकाड आणि आठळा ही आमची फेवरेट भाजी आहे, पण ती लोकांना एक्सपिरियन्स करता येईल. किंवा फणसाची बिर्याणी, म्हणजे इन्स्टेड ऑफ मटण बिर्याणी, फणसाची बिर्याणी, किंवा फणसाच्या भाजीबरोबर जवला टाकून एक आम्ही भाजी बनवतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस फणसापासून बनवलेल्या, किंवा फणसाची काही क्रीम फालुदा, किंवा काही पेय आपण ज्याला सॉफ्ट ड्रिंक्स म्हणू फणसाची, तर अशा सगळे प्रकार आम्ही इथे महिनाभर उपलब्ध करून देणार. आत्ता जो फणसाचा सीझन आहे आणि आत्ता जो फणस वेस्ट होतो, या वेस्टपासून बेस्ट काय करता येईल याची सुरुवात या फणस महोत्सवात होईल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण कोलाडमध्ये आहोत. कोलाडमध्ये आपण आता हे सुरू केलेलं आहे. असं कोकणामध्ये किती ठिकाणी असणार आहे, काय आपलं नियोजन आहे? नाही, हे पहिलं केंद्र आहे, पण आमची कल्पना आहे की ग्लोबल कोकण अशा स्वरूपाची सेंटर्स कोकणात सुरू करणार आहे. आम्ही लगेचच 9 जूनला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आपण रायगडच्या पायथ्याला असं केंद्र सुरू करतो आहे. आणि तिथे शिवपर्यटन नाही, शिवतीर्थाटन, म्हणजे तिथे लोकांनी यायचं. संध्याकाळी शिवव्याख्यान, पोवाडे, शिवकालीन तिथल्या मुलांचे कार्यक्रम, आणि एक संध्याकाळ प्रेरणा देणारी. आणि मग केवळ रायगडावर जायचं नाही, तर रायगडाच्या पायथ्याला सगळा इतिहास, म्हणजे गोदाजी जगताप असतील, किंवा ज्या लढाया संभाजी महाराजांनी केल्यात, जुल्फिकार खान शेवटचा विडा त्याने रायगडला घातला होता, किंवा इंग्रजांनी शेवटी रायगड पडला, पण तो सगळा इतिहास, ज्यामुळे हा देश जिवंत आहे, तो सगळा इतिहास रायगड परिसरात घडलेला आहे. आणि तो सगळा जिवंत करण्याचं काम आम्ही शिवतीर्थाटनामधून चालू करतो आहे. आणि सह्याद्री पर्यटन, जसं आता समुद्रावर पर्यटक येतात, तसं सह्याद्रीमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग या कोलाडच्या कुंडलिका नदीमध्ये होतं, पण वॉटरफॉल्स आहेत, ट्रेकिंग आहे, बर्ड वॉचिंग आहे, जंगल सफारीज आहेत, साहसी पर्यटन आहे. तर छत्रपती शिवराय आणि सह्याद्री आणि इन्स्पिरेशनल टुरिझम अशा स्वरूपाचा प्रोजेक्ट आम्ही लगेचच 9 जूनला सुरू करतो आहे. आणि अशी वेगवेगळी सेंटर्स कोकणामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोकणात सुरू झालेले आहेत, आणि भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत. कोकण खऱ्या अर्थाने एक जगातला आदर्श प्रदेश आहे, आणि तो त्याच ताकदीने जगासमोर आणण्यासाठी स्थानिकांनी एफर्ट्स घेतले पाहिजेत, आणि त्याकरता ग्लोबल कोकणचा पुढाकार राहणार आहे. धन्यवाद सर. हे होते संजयजी. यांनी जी प्रेरणा जी आहे ती कोकणवासियांसाठी जी दिलेली आहे, किंवा कोकणामध्ये कशा पद्धतीमध्ये वेगळे उद्योग जे आहेत ते केले जातील, किंवा कोकणचा मेवा जो आहे तो जगभरामध्ये कसा प्रसिद्ध होईल, यासाठी संजयजी नेहमीच मेहनत घेत असतात. आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी रायगडच्या कोलाड येथे या ठिकाणी फणस महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे.
आता पाहूयात या फणस महोत्सवामध्ये किती कोकणप्रेमी सहभागी होत आहेत ते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड.